श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी दिगंबरा, आद्य नामे विश्वंभरा, वर्णिता तुझिया गुणसंभारा, मती अपूर्व होतसे. वर्णिता तुझिया गुण संपत्ती, वेद भांडारे अपूर्व होती. सहस्रफणी भाता माथी, शिनवाचे दावितसे. पंचानना ऐसे धेंडे, परिदो अक्षरी झाले धडे. सरस्वतीचे शिनोनी तोंड, करी सांड विलापाची. आठ भार उद्दविज देही, कमळपत्राते पुरेमही. सप्ताब्दीची अपूर्वशाही, तव गुणसार सरसज्ञ. ऐसा सर्व गुणज्ञ पुरुष, एवुनी बैसला अबद्ध मतीस. भक्तिसार ग्रंथ सुधारस, स्वय निर्मिला आपणची. तरी मागिले अध्यायी सकळ कथन, कानिफा आणि वायू नंदन. युद्ध समयी ऐक्य होऊन सुखसागरा मिळाले. यावरी कानिफा स्त्री देशात गेले. श्रीगड मुंड गावात, तेथे भेटुनी मच्छिंद्राते. आतिथ्याते भोगिले. भोगिले परी कैसे रीती, त्याची एका येथुनी श्रोती. मच्छिंद्राचे कामचित्ती एक अर्थी उदेला, की कानिफा जाईल स्वदेशांत. श्री गोरक्षका करील श्रुत, मग तो धावुनी येईल येथ. नेईल माते येथुनी, तरी गोरक्ष मम शिष्य आहे. ऐसे यासी श्रुत करू नये, अनेक योजनी उपाय. येथे राहता करावा, ऐसी युक्ती रचुनी चित्ती. करावे म्हणे आतिथ्य बहुरीती, म्हणून बोलावणी बहुत युक्ती. सकळा मच्छिंद्र सांगतसे, या उपरी अनेक योजना करीत. की विषयी गोवावा कानिफणात, मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे. चंद्राननी मृगांक वदनी, पाठवीतसे शिबिरा लागुनी. परी तो नातळे कामवासनी, इंद्रिय दमनी महाराज. म्हणाल तरी त्या कैशा युवती, प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती. जयांचे नेत्र कटाक्षे होती, वेडे पिसे देवादी. जयचे पाहता मुखमंडन, तपी सांडिती तपा कारण. एवुनी मुंगी लुंगी होवण, मागे भ्रमती जपी तपी. जयचे अधर पोवळ्यांपरी दिसती, दशन डाळिंब बीज गोमटी. गौरवर्ण पिका घाटी, ग्रीवा दर्शवी बाहेर. की अनंत चंद्रांचा प्रकाश जैसा, की उड्डगणपतीचा द्वितीय ठसा. जयांच्या नखा कृती लेखा, चंद्रकोरी मिरबल्या. असो ऐसे स्त्रियांचे वर्ण, की भानुची पावला उदयमान. ऐसी या स्त्रिया पाठवून स्थान, चेतविती कामासी. परी तो नातळे महाराज, हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज. मग म्हणे शिष्य कटकाचा समाज, कामासनी गोवावा. ऐसाही यत्न करुणी पाहता, कामिनींचा श्रम झाला व्रथा. शिष्य कटकही येईना हाता, उपाय काही चालेना. असो ऐसे छळनात, एक मास राहिले तेथ. परी कोपे देव होता उदित, सहज स्थिती लोटले. असो लोटल्या एक मास, मग पाचारुणी मच्छिंद्रास. म्हणती आज्ञा द्यावी आम्हास, स्वदेशाशी जावया. मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ, नाना संपत्ती द्रव्य ओपित. गजवाजी उष्ट्र अमित, द्रव्य बहुत दिदले. शिबिरे कणाथा पडपथोर, तंबू डाहुट्या पृथगाकार. शिबिका मुक्त झालरा छत्र, वस्त्राभरणी भरी येले. ऐसे ओपुणी अपार संपत्ती, बोळवीतसे मच्छिंद्रजती. एक कोस बोळवुनी नमिती, परस्परांसी आदरे. ऐसे बोळवुनी कटक भार, स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र. एरीकडे तीर्थवर करीत आला स्वदेशा. सहज आले मुक्कामे मुक्काम, लंघुनी स्त्री देश सुगम. पुढे गोड बंगाल स्थान उत्तम, नाना क्षेत्रे हिंडती. परी जया गावी जायनाथ, त्या गावी लोक करीती आतिथ्य. सर्व पाहुनी भक्तिवंत, उपचारे मिरवती. इच्छे समसकळ अर्थ, पूर्ण होऊनी शिष्य सांप्रदायी होत. म्हणून वर्णिती कीर्त, मुखोमुखी उल्हासे. मग या गावीचे त्या गावी लोक, एवुनी नेती सकळ कटक. दावुनी भक्तिभाव अलौकिक, बोळविती पुढारा. ऐसे भ्रमण करीत करीत, कीर्ती मागे कीर्ती होत. ती सत्कीर्ती हेळा पट्टणात प्रविष्ट झाली जनमुखे. बहुत जनांचे वाचे स्तुती, आहा हा स्वामी ऐसे म्हणती. मग राजांगणी ही कीर्ती हेलावली सेवक मुखे. कीर्ती ऐकुनी रूपणात, पुढे प्रेरिता झाला दूत. त्या करवी उत्तम वृत्तांत, मुनी कटकाचा आणविला. ते सांगती मुनीचा राजयोग, गावोगावी हुनी शिबिरे सुरंग चांग. धावता ती घेऊनी मागो माग, स्वामी लागी राहावया. पुढे नाथध्वज येऊन, शिबिरे चालती त्या मागून. शिष्य कटकासी मागुनी गमन, कानिफाचे होतसे. ऐसे मार्गी करिता गमन, तो एरीकडे जगन्नाथाहून. गोरक्ष बंगाल देशात येऊन, गावोगाव भ्रमतसे. तो सहज मार्गी करिता गमन, मही प्रवाही तरु व्यक्त विपिन. त्या विपिनी गजकर्ण नंदन, सहज स्थिती भेटला. तेने पाहिले गोरक्षकासी, गोरक्षे पाहिले कानिफाशी. दृष्टादृष्टी होता आदेशी, एकमेका बोलिले. करुणी स्थिर शिबिकासन, खाली उतरला कर्णनंदन. मग भरजरी गालीचा मही पसरून, गोरक्षाशी वैसविले. आपण वैसे उपसवे नेटी, बोले कानिफा वागवटी. नाथपंथ हा वरदपुटी, कोण गुरु लाहिला. हे ऐकून गोरक्षनाथ
मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत वरद पाणी उदयमित्र प्रसन्न झाला तयासी. तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष. परी श्री गुरु कानिफा देहास गुरु कोण मिरवला ते सांगा. ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिफा सांगे जालिंद्र कथन. जन्मापासून वर्तमान दत्तकृपा आगळी. ऐसे उभयंताचे भाषण झालिया मिरवले समाधान. म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला. या उपरी कानिफा चित्ती कामना उदेली एका अर्थी. की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती दत्त वरदे मिरवला. तरी दत्तकृपेचे अनुसंधान कैसे लाधले विद्यारत्न. की कोण रूपी सहज दर्शन जगा माझी मिरवती. तरी याचा शोध करावा दावणी आपल्या गौरवा. ऐसे योजनी सहज भावा दृष्टी करी भोवताली. तो दृष्टी समोर आम्रवण पक्क फळी देखिले सगण. तेही पाडाचे पक्कपण शाखा वृक्षी विराजल्या. ते पाहता कानिफणात म्हणे हे आम्रवण काय शोभत. फळे ही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत ह्या वृक्षी. परी ऐसी फळे सुगम दिसती तरी भक्षण करावे वाटे चित्ती. यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणत असे. या उपरी बोले कानिफा वचन तोडुनी आणवितो शिष्य धाडून. गोरक्ष म्हणे इतका यत्न कासे यासी करावा. आता शिष्य आहेत जवळी तोडुनी आणावे त्या कर कमळी. शिष्य नसता कोणी काळी मग आपण काय करावे. तरी आता स्वतः ऐसे करावे गुरु प्रसादे प्रताप मिरवावे. फळे तोडुनी विद्येसी गौरवावे तुष्ट आत्मा करावा. ऐसे कानिफा ऐकुनी वचन जरी तुमचे इच्छिते ऐसे म्हणा. तरी आताची आणि तो तोडून पक्कपणी गुरु कृपे. मग कवळुनी भस्म चिमोटी विभक्तास्त्र जपे होटी. त्यावरी आकर्षण मंत्र पोटी प्रेरिता झाला युक्तीने. विभक्तास्त्र आकर्षणी प्रेरिता फेकी भस्म कारणी. तवती पक्क फळे वृक्षावरुणी पुढे आली सर्वत्र. मग ते शिष्य कटकासहित फळे बक्षिती मधुर व्यक्त. बक्षिल्या पूर्ण तृप्त क्षाळीले हात जीवनाने. ऐसे झालिया पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे म्हणे प्रताप दाविला मज लागुनी. कानिफाने आपुला तरी आपण आता यासी दावी विद्या चमत्कारासी. ऐसा विचार करुणी मानसी कानिफाथे बोलत असे. म्हणे तुम्ही केला पाहून चार तरी उत्तरा लागे उत्तर. आणि फळे बक्षुनी साचार चवी रसने मिरवावी. ऐसे ऐकुनी तयांचे वचन म्हणे बोलला ते फार उत्तम. तुमच्या शब्दाशी करुणी मान स्वीकारावे तैसेची. मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पोनीनाथ गोरक्ष पवित्र. तो लवंगवनीची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा. मग ती फळे खात जेटी रसनेसी पडो पाहे मिठी. आहा आहा म्हणे शेवटी अमृतसरी दाटले. मग ती फळे केली या भक्षण शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून. बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्ष तो म्हणे खाली फळे उत्तम राहिली. परी जैसी तैसी करावी वहिली. पुन्हा योजनी वृक्ष डाहळी पुढे मार्गा गमावे. या उपरी कानिफणात ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत पुन्हा निर्मोणी मूर्तिमंत. जैसे तैसे करीला गोरक्ष म्हणे गुरुपुत्र. जो निस्सीमपणी आहे पवित्र त्यासी हे करणे अगटित विचित्र. कदा काळी नसेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न. मग ऐसियाची कथा कोण जो महीच मस्तकी करिता धारण. तो पर्वताचे ओजे शिनेकी जो अर्कतेजा निवविनार. तो पावकठीण गिने पळे सत्वर हृदयी साठवितो सप्तसागर. तो थिल्लो हृदके अटकेना जो बोलकाजाचे गंभीर चातुरी. बृहस्पती ते मागे सारी जो अजारक्षकाते भिवोनी अंतरी. मौनवरील का वाचे जो आपले प्रतापे करुणी. शिराब्दी करील ग्रह वासनी तो तक्रा करिता सदैव सदनी. भीक मागेल केहुता की चक्षुचे कृपा कटाक्षे. पाषाण करी परिस जैसे तो हेमा करिता काय प्रत्यक्ष. आराधिल धनाढ्या जयाचे वचन वागवटी. मिरविती सकळ देवांच्या थाटी तो आपल्या मोक्षासाठी आराधिना भूतासी. तस्मात ब्रह्मयाची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता. सर्व कर्तव्याचा करता गुरु कृपेसी मिरवतसे. नातरी मुळीच प्रौढी गुरु मिरवलात ज्याच्या कवाडी. तयाची दैन्या कोण फेडी काबाड ओजे वाहेतो. ऐसे एकता कानिफणात परम क्षोभला स्वचित्तार्थ. जैसा पावक आज्य सिंचितार्थ कवळू पाहे ब्रह्मांडा. म्हणे हो हो जाणतो तू ते आणि तुझ्या गुरु सहित बहुसाधनी प्रतापवंत. नरकामाजी पचतसे वाचे म्हणविती योगी जन. कर्म आचरती नरक पतन सकळ स्त्री राष्ट्रवेष्टुन. भोग भोगी पापांचा जितेंद्रियत्व दावावे जनी. असोनी भोग चिंती मनी तया भोगवश करुणी. मेनिकानाथ होवोनी ठेला तरी ठाऊक गुरु तुझा. किती बोलसी प्राज्ञी ओजा आता ब्रह्मयाते करुणी हीन तेजा. डिसाळ गोष्टी करीतोसी प्रथम गुरु तुझा काबाडी. तुझी दैन्या कोण फेडी आता सोडुनी सकळ प्रौढी. मार्गा लागी क्रमिका ऐसे वचन खडतर बोलणे. गोरक्षका ते होता श्रवण. मग म्हणे बोलसी आपण चावटीपणी हे भ्रष्टा. तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन दीनभूत. 10 वर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचतसे. परी त्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथून जावे वहिले.
नृपसर्पदर्पे वेष्टिले शक्तीहीन झालासे. हेळा पट्टणी गौड बंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी. धन्य गोपीचंद प्रतापराशी लिदगर्तीत पचवीतसे. तैसा नोहे गुरु माझा हालवीर सकळ ब्रह्मांड चोजा. शंकराचे अस्त्र ओजा करकमळी मिरवतसे. अष्टभैरव महादारुण अजिंक्य देवा दानवा कारण त्यासी बळे करुणी कंदन शरणागत आणले. पाहे केवडा मारुतसुत जेने विजयी केला रघुनाथ. तया मस्तकी देवनी पर्वत उभा केला स्तंभापरी. वीरभद्र प्रताप तरणी देव दानवा अजिंक्य करणी तयाचा प्राणकंठी आणुनी शरणागत तो केला. द्वादश कळी तीव्र आदित्य तयाचा उलथोनी पाडिला रथ. सकळ देव शरणागत होऊनी लोटले पायाशी. तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडवित नरक क्लेशा. तयाच्या वरद कृपे ऐसा आताची पाही हे भ्रष्टा. मग घेऊनी भस्म चिमोटी मंत्र प्रयोग बोले होटी. संजीवनी ते पियुष थाटी सकळ फळाते मिरवली. ऐसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होऊन ते कानिफणात बाहुन. मणी शंकित पै झाला योजुनी सवे मुख ओटी. विस्मय करीत आपुले पोटी म्हणे धन्य हा प्रताप जेठी जगा माझी मिरविला. सकळ टाकुनी विरुद्ध भाषण धावुनी दिदले आलिंगन म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्रता मिरविशी. परी ऐशा बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला. शोधित फिरलो जालिंदराला ठाव लाधला तुझपासी. या परी गोरक्ष बोले वचन हे बोलिलासे अति अप्रमाण. माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला. हे बोलन हवे वाईट दाविते झाले मार्ग चोखट. गुप्त गुरुचे उघडुनी कपाट मार्ग दिवटा पै केला. तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पावले. ऐसे वधुनी प्रीती नमिले एकमेका ते वेळा. या उपरी गौरनंदन स्पर्शास्त्रमुखी जल्पुण वृक्षांदेटी फळे नेऊन जेथील तेथे जडी येली. मग पुन्हा करुणी नमना नमन प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेकांते विचारून आदेश म्हणून जाताती. गोरक्ष चालिला स्त्री देशात कानिफा गौड बंगाली जात. हेळा पट्टण लक्षणीया पंत कुच मुक्काम साधितसे. परी तीव्र होऊनी अति चित्ती म्हणे जातांची भस्म करीने नृपती. आहा जालिंदर गुरुमूर्ती दुखविली नष्टाने. ऐसे म्हणून वारंवार मग क्रोधाचा वैश्वानर शिका डुलवी स्वांगावर. आहाळुनी पाडावया पयाही तीव्रमती चित्त कुंडी पावक स्थिती. प्रदीप्त करुणी नृप आहुती इच्छुनिया जातसे. तशिष्य कटकथाटी गमन करिता वाटव वाटी. तव हेळा पट्टण कानन फुटी जाऊन या पोहोचला. तो वृत्तांत रायासी कळला कानिफ आले गावाला. मग परिवारा सहित गोपीचंद वहिला सवे सामोरा जातसे. चित्ती म्हणे मव वैभवा योग्य दिसे महानुभावा. तरी गुरु हाची करावा काय आवाचा भावाने. 700 शिष्य कटक भारी पूर्ण योगी ब्रह्मचारी. गजवाजी संदनी स्वारी जगा माझी मिरवतसे. सिद्ध करुणी चमुभार शिबिकासनी तुरंग अपार. अन्य मंडळी वीर झुंजार राया सवे मिरविले. राया मस्तकी एकशत चंद्राकृती दैदिप्यवंत. ऐसी छत्रे वर्णिता बहुत वाडेल ग्रंथ आगळा. 1,700 मिती बरोबरीचे सरदार असती. तयाची छत्रे पंच असती चंद्रारकी मिरवत. हेमतगटी झालरा शिल्पयुक्ती छत्र कळसाची अपार दीप्ती. रत्नखचित अर्का म्हणती तेजसांडी तू आप फुले. ऐशा संपत्ती संभा रेसी ठेंगणे भाविती अमरपदासी. मार्गी चालिता मांत्रिकाशी पाचारी तो नृपणात. म्हणती प्रारब्ध योगे करुण येथे पातले सिद्धरत्न. तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधानो. हा श्री गुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते. जगा माझी दिसे सरते योगा योग्य उभयंती. नातरी गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन. रत्नपती काच आणून भूषणाते मिरवतसे. की कल्पतरूच्या भागा येती कंटकतरू बाभुळ वस्ती. की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती काजव्याने मिरवावे. मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती. भृत शर्करा दुग्ध सरिती लवण कैसे वाढावे. अमंगळ गल्ली कुशल स्थान बहुत ज्ञानी पिशाच समान. तो गुरु माते मम मातेने जालिंदर योजिला. अहोती योग्य नसे संगत काय केले स्त्री जातीत. परी आता उदेले उचिता उचित गुरु कानिफा आम्हाशी. ऐसे वधुनी मंत्रिकाशी राव जातसे कटक प्रदेशी. येऊनी सवे संभा रासी षोडोपचार आदरे. ऐसे परी कटक थाटी राव जाये सुगम वाटी. त्या मार्गी योगींद्र जेठी जाऊन या मिळाला. परी येता देखताची गोपीचंद हृदयी धडाडला अपार क्रोध. परी विवेक अर्गळा अपार तेने अक्रोध मना माझी संचरला. आताची शापुनी करीण भस्म परी कार्य तैसेची राहील सुगम. कोठे श्री गुरु योगद्रुम मिरवला तो कळेना. परी याचे हाती कार्य सुगम उरकोणी घ्यावा मनोधर्म. आदी वाहुनी गुरुचरण पद्म शासनाते मग ओपू. ऐसा विचार करुणी चित्ती शब्द राहिला योगींद्र जती. क्रोधानळा समूळ शांती बोध लक्ष्मी स्थापित असे. जैसे शस्त्रास्त्री निपुण जेवी रक्षिती प्रतापवान. परी कार्य संबंधी दैदिप्यमान दर्शविती लोकांते. तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावी याचे हाती. मग क्रोधानळाशी दुस्तर आहुती गोपीचंद योजावा.
ऐसी विचारी शब्दबोध कानिपा राहिला स्तब्ध. एरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला. उभा राहिला समोर दृष्टी. नम्रोत्तर बोले होटी. जोडून या कर संपुटी. विनवनी विनवितसे हे महाराजा दैवयोगा. मज आळसावरी गंगा. ओळलासी कृपा ओघा. अनाथासनात करावया तुम्ही कृपाळू संत सज्जन. दया भंडार शांती रत्न. ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म. ग्रहस्थांसी कल्पावे ब्रह्मी पावला तत्वता. षड गुणासी विषया दमिता. सकळ भोगुनी अर्कता. मिरवतसा जगा माझी आणि जगाच्या विषय तिमिरी. ज्ञानदेवटी तेजारी मिरवुनी सुख अणसनात परी. दावी ते झाला महाराजा ऐसे साधक याचक मणी. तुम्ही कल्पतरू कल्पना पूर्णी. ऐसी स्थिती जाणवी जीवनी. बोळ विलित मजवरुती. परी श्री रायाचे वागुत्तर ऐकोनी कानिपा मनोहर. तेने चित्त शक्ती तरुवर आनंद शांती मिरवली. देही क्रोधाचा वैश्वानर पेटवा घेत होता अपार. तरी राव उत्तराचे सिंचन नीर होताची शांती वरी येली. मग रायासी धरुणी करी बैसविला स्व शेजारी. मग बोलत वागुत्तरी कुशळ असा की महाराजा. म्हणे राया अनुचित केले परी तव भाग्य सबळ पाहिले. तेने करुणी शांती ते वरिले. मम मानसे महाराजा नातरी अनर्थासी गाठी. पडत होती प्राणाशी मिठी. परी तव भाग्य उत्तराचे देठी. शांती फळे मिरवली. तरी आता असो कैसे वेगी चाल पट्टणास. तेथे सकळ इतिहास निवेदन तुझ राया. मग बैसुनी शिबिकासनी कटकास ग्रामासी येवुनी. राये राजसतना आणुनी कणकासनी वाहिला. वाहिला तरी प्रीती करुणी षोडोपचारे पूजिला मुनी. हे मरत्नी आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलत असे हे महाराजा योग संपत्ती. कामना वेदली माझे चित्ती. अनुग्रही चोज घेऊन निघूती. सनातपणी मिरवावे ऐसी वेदक कामना चित्ती. प्रथम भागी मिरवित होती त्यात उदेली कोपयुक्ती. वैश्वानर शिखाते तेने आनंदोनी उदयाचा तरू. ओळलासे योगधीरू मग पुढे वासना फळकारू. प्रेरावया ते पावला. नृप म्हणे अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान. नातरी भययुक्त भिरड पूर्ण चित्त तरू ते स्पर्शित असे. तरी प्रांजळ करुणी माते कृपे ओपुनी अनुग्रहाते. आपुला साये म्हणून सरते तिही लोकी मिरवावे. कानिपा म्हणे नृपायक मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक. घेऊ पासी भावपूर्वक परी तुवा भाव नासिला. जैसे दुग्ध पवित्र गोड परी लवण स्पर्शिता परमद्वाड. तेवी तू ते घडुनी विघड आले आहे महाराजा. अरे माझा अनुग्रह घ्यावया पासी. परी ज्याचा अनुग्रह मसी तो तू स्वामी महागरतेसी. अश्वविष्टेत स्थापिला परी तुझे आयुष्य लाग. पूर्व पुण्याचा होता योग म्हणून क्रोधानळ मग. शांती दरी दडाला हो नातरी महाराज जालिंदर. प्रळय काळीचा वैश्वानर तुझे वैभवाचे अपार नीर. भस्म करीत शनार्दे जयाच्या प्रतापाची सरी. कोण करी बोल वागुत्तरी जेणे स्वर्ग देवतांची थोरी. झाडो झाडी लाविली मग साध्यंत वराची कथा. तया नुपाते सांगता तेने ही सकळ ऐकुनी वार्ता. भय उदेले चित्तांत अंगी रोमांच आले दाटून. शरीरी कापरे दाटले पूर्ण मग धरुणी त्याचे चरण. नम्रपणे विनवितसे म्हणे महाराजा योगवित्त. घडुनी आले ते अनुचित तरी आता क्षमा उचित. प्रसाद करा तासावरी या ब्रह्मांड मंडपात. मज एवढा कोणी नाही पतित. आहा ही करणी अगटित घडुनी आली मजलागी. परी सदैव माये परी शांती वरावी हृदयांतरी. बहु अन्याय होता किशोरी अहिता ते टेकेना. तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात. अमृतो पम मानुनी चित्त कृपा उचित दर्शविता. जैसा झाडा घातला घाव एकी लावणी केली अपूर्व. परी उभयंता एकची छाव मिरवू शके जैसी का. की सरिता पात्री निरवोगी धुती पूजिती मळसंगी. परी एकची तो उभय प्रसंगी. मिरवली की सरिता ते की तस्करा होता घरात रिघावा. त्यासही प्रकाश देई जैसा दिवा तो याये संत भावा. मिरवू जात महाराजा तरी आता असो कैसे. क्षमा ओढण करी आम्हास दुष्कृत सरिता प्रवाही विशेष. ओढुनी काढी महाराजा ऐसे ऐकुनी तयाचे वचन. नाभी म्हणे गजकर्ण नंदन मग राया लागी सवे घेऊन. स्वशिबिराते पातला परी हा वृत्तांत ऐकुनी. परी चारिका धावल्या तेथुनी. त्यांनी जाऊनी सकळ युती लागोनी. मैनावती ते सांगितले हे मायव भक्ती संपादनी. जालिंदर गुरु तुम्हा लागुनी. परी तयाची राये विपत्ती करुणी मही गर्तेत मिरविला. तेही अश्वविष्टेत टाकिला आहे दशवरुषांत. ही राजदरबारा ऐकुनी मात तुम्हा आम्ही निवेदिले. म्हणाल कैसी कळली मात तरी जालिंदराचा आला सुत. अपार वैभव कानिफणात विद्यार्णव दुसरा. तरी तयाचे वैभव पाहुण शेवटी नटला आपुला नंदन. परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेनेची. आता राव तयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी. तेथे घडेल जैसे परी तैसे व्रत सांगू पुढे. ऐसे सांगता युती हृदयी शोभली मैनावती. परिपुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हेलावे. एरीकडे नृपनाथ मुनी शिबिरा जाऊनी त्वरित. उत्तम अगारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरी येले. सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान.
जेथील तेथे अर्थपूर्वण संगोपन करीत असे. जैसे दुर्वासा अतिथी सकळ सेवे आराधी कौरव बाळ, तो याये हा भोपाळ नाथा लागी संभोकी. असो ऐसे सेवे प्रकरणी असतास गेला वासरमणी. मग राया ते आज्ञा देऊनी बोळविला सदनाते. राव पातला सदनाप्रती परी येतांची वंदिले मैनावती. मग झाला वृत्तांत तिये प्रती निवेदिला रायाने. वृत्तांत निवेदुनी तिजसी तुवा जाऊनी शिबिरासी. युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी महाविघ्ना निवटावे. मग अवश्य बोलणी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती. शीघ्र येऊनी शिबिराप्रती कानिफणात मिरवला. वंदुनी निकट बैसली तेत म्हणे महाराजा गुरुनाथ, कोण तुम्ही वरिला अर्थ नाथपंथी मिरवावया. तरी अनाथ पंथिका मीही मिरवते महिलोका. तरी मम मौळी वरत वाधुका श्री जालिंदरासी मिरविते. ऐसे ऐकुनी तियेची वाणी बोलता झाला कानिफ मुनी. ऐसे असुनी बरवी करणी जालिंदरा ते मिरवली. तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अश्वविष्टेत. मैनावती म्हणे मजसी श्रुत आजी झाले महाराजा. मग आपुली कथा मुळापासुनी तया नाथासी निवेदुनी. हे स्वसुता हाती झाली करणी मज न कळता महाराजा. तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गमा. परी रायाचे दुष्टकर्म टाळुनी सुपंत मिरविका. ऐसे सांगुनी तयाप्रती मोह उपजला अतिचित्ती. मग म्हणे श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकांत. म्हणशील सुताचे हाते करुण कान करसी दृश्यमान. परी नेनो जालिंदराचा कोपाग्न धाव घेईल पुढारा. तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षुनिया आपुल्या भाच्या प्रती. दृश्य करुणी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाच्या वरिका. मग या ब्रह्मांड मंडपात कीर्तिध्वज अति लकलकित. हेळावणी परमलोकांत कीर्तिध्वज फडकेल. ऐसे बोलून या तयाप्रती मग उठती झाली मैनावती. त्याने ही नमुनी परमप्रीती बोळविले भगिनी ते. पूर्ण आश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण इच्छी पूर्ण. श्री गुरुचरण पाहुनी जाण सकळ संशय सोडिका. ऐसी आश्वासुनी माता श्रीनाथ झाला बोळविता. असो मैनावती तत्वता नमुनी आली सदनासी. स्वसुता ते पाचारुण सकळ सांगितले वर्तमान. मग सकळ भयाचे दृढासन भंकित झाले तक्षणी. जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफणात. ऐसा सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला. असो आता येथून पुढील अध्यायी धुंडी नंदन नरहरी वरदे श्रोत्यांकारण मालू निवेदिल गुरुकृपे. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किव्यागार. सदा परिसोत भाविक चतुर षोडशोध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.